आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला विशेष वाटलं असेल की लंकेची पार्वती म्हणजे नक्की काय, आणि त्यानंतर व्हिडिओ बघितल्यावर तर तुम्हाला अजूनच आश्चर्याचा धक्का बसेल की सोन्याची लंका ही रावणाने बनवलेली नसून माता पार्वतीने बनवलेली आहे. लंकेची पार्वती म्हणजे काय याबद्दल एक दंतकथा आहे. त्या अगोदर एक छोटंसं हिंदी भजन ऐका. सोने की लंका जलाए गयो रे एक छोटो सो वानर, रावण को पाणी पिलाए गयो रे एक छोटो सो वानर. एकदा पार्वतीने लक्ष्मीला भेटायचा विचार केला. तिने भोले शंकर यांची परवानगी घेतली. पार्वतीला वाटले लक्ष्मी आपले खूप आदरातिथ्य करील, पण प्रत्यक्ष मात्र काही वेगळेच घडून आले. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धनवैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली, ज्याला सारा जग त्रिपुरारी म्हणून ओळखतो तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे? चिता, भस्म, त्रिशूल, फावडी आणि फाटक मृगजीन घेऊन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे? पार्वतीने हे उद्गार ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला. होठ थरथरले, जीभ फडफडली. ती म्हणाली, तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल, पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही? खरं तर तुझ्या पतीला द्यूताखेरीज कधी काही कामकाज नाहीये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भीक मागत फिरत असतो. दधीची ऋषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागितली होती. विसरलीस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत. पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली. पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, हे देवी, आज चेहरा एवढा उदास का? त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिवशंकराला सांगितलं आणि म्हणाली, आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही. उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेईन की सारी दुनिया बघत राहील. यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं आणि म्हणाले, मान अपमान हे सारं आपण मानण्यावर असतं. जाऊ दे ते कडवट बोलणं, विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर, त्यातच खूप सुख समाधान आहे. पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्हती. हट्टाने ती रडू लागली. मग भगवान शंकराने विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले की देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहे. तुम्ही तिचे दुःख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली, मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे, ज्याला 4 दरवाजे असतील. असा किल्ला बनवायचा आहे जिथे थंड गरम पाण्याचे ताल तलाव असतील, सुंदर बाग बगीचे, स्वच्छ रस्ते असतील. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये मध्ये हिरे मोती जडवा. चमचमणाऱ्या फरशांवर रंगीबिरंगी मीनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत, अंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय, महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल आणि बघितलाही नसेल. लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे. विश्वकर्म्याने सगळे समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन ते आले. एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता. चित्रकला, मूर्तिकला ह्यासारख्या नानाविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यासमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्याने ह्या वेळी दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल, दिव्य भवन उभारून दाखवलं. शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ण महाल पाहून पार्वती अति हर्षित झाली. म्हणाली, माझं स्वप्न साकार झालं. माझ्या कल्पनेपलीकडे सुंदर असा हा स्वर्ण महाल बनला आहे. पार्वती शंकराला म्हणाली, हे त्रिपुरारी, याचा गृहप्रवेश करायला हवा. या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देवदेवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे. तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारातच पडले. जो जितका खुश होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या होला हो म्हणत गेले.
33 कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडित पूजेसाठी बोलवण्यात आले. लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मा, इंद्र सगळे देव आले. समुद्राच्या मध्ये असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरित झाले. तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपल्या सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली, बघ हा चमत्कार. त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस. हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलीये. झरोके, खिडक्या, दरवाजे इतकंच काय, जमीनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहीये. शंकर म्हणाले, पार्वती असा वृथा अभिमान करू नये. इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम, आहुती, पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पूर्णाहुती पडल्यावर सर्व देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. नभांगण शिव पार्वतीच्या जय जयकाराने दुमदुमू लागले. देव देवता, योगी, ब्राह्मण, साधू, भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मान सन्मानाने दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले. शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा. आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत. त्यावर विश्रवा म्हणाले, भगवान, तुम्ही खरंच माझी झोळी भराल. आता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल. भगवान म्हणाले, मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा, तुम्हाला काय हवं ते वरदान देईल. यावर शीश झुकवून विश्रवा म्हणाले, हे भगवान, तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे, हाच माझ्या मनात भरला आहे. हे ऐकता क्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला. एक दिवस असा येईल, तुझे नामो निशाण मिटून जाईल. कालोगात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होऊन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल. आपल्याजवळ होत नव्हतं ते सारं वैभव, दागदागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली. या दंतकथेच्या वास्तवाशी कदाचित संदर्भ असू शकेल. हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीताला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. ती पण पार्वतीसारखीच निष्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्द प्रचार झाला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला. वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार करता करता तोच भोळा साम. रामकृष्ण हरी.